महाराष्ट्र राज्यातील आपल्या सर्वच महिलांकरिता, बहिणींकरिता, लाडक्या भगिनींकरिता एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. सोबतच महिला बचत गटांकरिता ही योजना आहे. ही गोड बातमी आहे, महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही महिला बचत गट आहेत, या सर्व बचत गटांना 1 हेक्टर जमीन मिळणार आहे. 1 हेक्टर म्हणजे जवळपास 2.5 एकर जमीन. हो लाडक्या भगिनींनो. 10 लाडक्या भगिनींच्या म्हणजे 10 महिलांच्या एका बचत गटाला 5 वर्षाकरिता लीजवर, लीज म्हणजे खूप एकदम कमी भाडं असतं, ज्याला आपण लीज म्हणतो सरकारी भाषेमध्ये. त्या भाडेतत्वावर 5 वर्षाकरिता 2.5 एकर जमीन मिळणार आहे, ज्यामध्ये त्यांना चारा काढावयाचे किंवा बांबूची लागवड करावयाची आहे, त्याची उत्पादनं, आणि त्याचा जो पैसा असणार आहे, तो संपूर्ण त्या बचत गटाचा असणार आहे. सोबतच त्या बचत गटांना या 2.5 एकर जमिनीसोबत 1,00,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत. हे आज रोजी चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्यातील मंत्री यांनी सांगितलेलं आहे. 1,00,000 रुपये देणार, सोबतच 5 एकर जमीन लीजवर देणार 10 जणांच्या म्हणजे 10 महिलांच्या एका बचत गटाकरिता, सोबतच कोऑपरेटिव्ह संस्थांकरिता महिलांच्या, ज्यामधून हे जे उत्पन्न होणार आहे ते फक्त आणि फक्त त्या लाडक्या भगिनींचं, त्या महिलांचं, त्या बचत गटाच्या सदस्यांचं, अध्यक्षांचं आणि सचिवांचं असणार आहे लाडक्या भगिनींनो. तर आता खऱ्या अर्थाने याकरिता गावगाड्यातील, महाराष्ट्र राज्यातील खेड्यापाड्यातील सर्व जिथे जिथे बचत गट आहेत, त्या सर्व बचत गटातील महिलांनी याचा लाभ आपल्याला कसा घ्यावाचा आहे, काय आहे याची अपडेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. गाव पातळीवर तुमच्या ICRP असतील, महिला सखी असतील, त्यांच्याशी संपर्क साधा. बँकेमध्ये बँक सखी असतील, त्यांच्याशी संपर्क साधा. कारण याकरिता जी एक समिती असणार आहे, आणि ही जी समिती आहे ती तालुका पातळीवर असणार आहे, ज्यामध्ये महिला अध्यक्ष असणार आहे. सोबतच या सर्व योजनेचा जो लाभ किंवा ही जी पूर्ण प्रक्रिया असणार आहे, या प्रक्रियेला तालुका पातळीवर तहसीलदारच मॉनिटर करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि यांच्याकरिता जो 1,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तो सुद्धा खनिकर्म विभागाकडून आणि काही वेगवेगळ्या संस्थांकडून सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अगोदर सुद्धा जवळपास नागपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी 22 कोटी रुपये दिल्याचं सांगितलेलं आहे लाडक्या भगिनींनो. त्यामुळे गावगाड्यातील, शहरी भागातील, तालुका पातळीवरतील जिथे जिथे महिला बचत गट आहेत, त्या सर्व महिला बचत गटांनी याकरिता पुढे यायचं आहे, आणि या योजनेचा लाभ आपल्या पदरामध्ये कसा पाडून घेता येईल याकरिता फॉलोअप घ्यायचा आहे, पाठपुरावा करायचा आहे, संपर्क साधायचा आहे. ICRP, बँक सखी किंवा तालुका पातळीवरून बऱ्याच वेळा गावगाड्यामध्ये या बचत गटांना मार्गदर्शन करण्याकरिता आणि या बचत गटांची प्रगती पाहण्याकरिता अधिकारी येत असतात. त्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा जर त्यांच्याकडे संपर्क असतील तर त्या अधिकाऱ्याच्या संपर्कामध्ये राहून त्यांना विचारपूस करायची आहे, कधीपर्यंत सुरू होणार, त्याकरिता काय काय लागणार, काय काय कागदपत्र लागणार. लीजवर घ्यायची आहे ती 2.5 एकर जमीन, 1 हेक्टर जमीन, तर मग त्या लीज करिता किती पैसे लागणार, आणि पुढची जी काय प्रोसेस असणार आहे, समजा उद्या बांबू लागवड केली किंवा चारा लागवड केली, तर मग ती चारा लागवड केल्यानंतर तो चारा ते विकत घेणार की आपण आपल्या परीने विकू शकणार. बांबू लागवड केली तर मग बांबू करिता काही करार करायचे असणार आहेत का, बांबू ते नेणार आहेत का, की बांबू सुद्धा ह्या ज्या महिला बचत गटाच्या महिला आहेत यांच्या स्वइच्छेने जेथे तेथे त्यांना योग्य वाटेल त्या मार्केटमध्ये किंवा जिथे त्यांना त्यांचं काही बनवून विकायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग करायची आहे की काय, कसं काय आहे, या सर्व गोष्टीची शहानिशा माहिती अपडेट या सर्व महिला बचत गटातील सदस्यांनी, अध्यक्षांनी, सचिवांनी, जे काही त्यांच्या संपर्कामध्ये त्यांच्या वरिष्ठ पातळीवर असतात, जसे की ICRP, बँक सखी किंवा तालुका पातळीवरील अधिकारी, या सर्वांच्या संपर्कामध्ये राहून त्याच्याशी संपर्क साधून विचारपूस करून ही माहिती घ्यायची आहे. त्याच्याकरिता या व्यतिरिक्त काही क्रायटेरिया आहे का, महिला बचत गट किती दिवसापासून असायला हवा, नवीन महिला बचत गट चालतो का, फॉर्म भरायचे का, ऑनलाईन ऑफलाईन, सर्व काही जी प्रोसेस कशी कशी काय काय असणार आहे, त्या संदर्भात तुम्हा सर्व महिला बचत गटातील लाभार्थ्यांना अपडेट राहायचं आहे, विचारपूस करायची आहे, पाठपुरावा करत राहायचा, आणि तो लाभ तुमच्या पदरामध्ये पाडून घ्यायचा आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, महिला बचत गटामध्ये असलेल्या सर्व माता भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांकरिता, सर्व बचत गटांना 2.5 एकर जमीन 5 वर्षाकरिता लीजवर मिळणार आणि 1,00,000 रुपयाचं अनुदान सुद्धा मिळणार, या संदर्भातली व्हिडिओच्या माध्यमातून ही गोड बातमी माहिती दिलेली आहे. तर आशा करतो इतर माझ्या व्हिडिओ प्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी एक माहिती दिलेली आहे, गोड बातमी दिलेली आहे, अपडेट दिलेली आहे, नक्की 100% तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल. याचा तुम्ही लाभ नक्कीच घ्या, आणि
तुमची आर्थिक प्रगती नक्कीच करा लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, ही योजना किंवा या योजनेचा जो लाभ आहे तो सर्वांनाच मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच 100% महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या भगिनींना, माता भगिनींना, महिला बचत गटामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वच महिलांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट गोड बातमी मिळेल आणि ते सुद्धा इथून पुढे पाठपुरावा करतील, अपडेट करतील. ICRPच्या बँक सखीच्या यांच्या संपर्कामध्ये राहून माहिती घेऊन सर्व सदस्यांसोबत बोलून आपल्या पदरामध्ये 2.5 एकर जमीन एका गटाकरिता कशी पाडून घ्यायची आणि तिथून पुढे त्या 2.5 एकर जमिनीवर जे आपल्याला उत्पादन घ्यायचंय ते कसं घ्यायचं आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा याकरिता चर्चासत्र, बैठका, मिटिंगा वगैरे घेतील लाडक्या भगिनींनो. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यानंतर 100% नक्कीच ते तुमचे आभार सुद्धा मानतील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. तर लाडक्या भगिनींनो, महिलांनो, या व्यतिरिक्त या योजनेसंदर्भात किंवा इतर कुठल्याही कोणत्याही योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच 100% या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नेहमी देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील महिलांनो, लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्याप्रमाणे आणि त्यानुसारच पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती आणतो. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.